नमस्कार, आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम बात करेंगे आगामी विधानसभा चुनाव 2024 की, जो तेजी से नजदीक आ रहा है। वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र से इस बार एक प्रमुख समाज सेवी का नाम चर्चा में है। ये है नरेंद्र नानाजी जिवतोड़े, जो भारतीय जनता पार्टी से जुड़कर इस क्षेत्र की सेवा में सक्रिय हैं। नरेंद्र नानाजी जिवतोड़े, जिन्होंने किसानों के हित में काफी काम किया है। यह शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ FPO के जिला संचालक के रूप में अपनी भूमिका निभा चुके हैं। इसके अलावा वे शेतकरी सहकारी संस्थान नंदरी बुक के अध्यक्ष भी हैं और हनुमान समिति नंदरी बुक में भी वरिष्ठ पद पर आसीन हैं। आगामी चुनाव के मद्देनजर उन्होंने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र से अपनी उम्मीदवारी की मांग की है। उन्होंने अब तक के अपने कार्यों का विवरण पेश किया है और यह उम्मीद जताई है कि क्षेत्र के लोग उनके प्रयासों को समर्थन देंगे। आइए सुनते हैं नरेंद्र नानाजी जिवतोड़े का क्या कहना है। मी भारतीय जनता पक्षामध्ये साधारण 28 वर्ष झाले काम करत आहोत आणि ह्या 28 वर्षाच्या प्रवासामध्ये मी ग्रामपंचायत सदस्यांपासून तर सहकारी संस्थेमध्ये धंदामुक्तीचा अध्यक्ष, ट्रस्टी म्हणून मंदिरामध्ये किंवा माझ्या पत्नी जिल्हा परिषद सभापती, कृषी सभापती म्हणून ह्या प्रवासामध्ये अनेक कार्यक्रम मोठे घेण्यात आले आणि खास करून माझा जो काम करण्याचं क्षेत्र आहे ते शेती क्षेत्र आहे। मी स्वतः शेतकरी आहे। माझ्याकडे ऊसाची शेती, हळदीची शेती, या सर्व प्रकारच्या मी शेती करत आहोत। ऊस आहे आणि हे करत असताना आमचं वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र एक विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कोळसा क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये, शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत, वॉटर लेवल खूप खाली गेलेली आहे, प्रदूषणाचे खूप मोठे विषय आहेत, शेतकऱ्यांना जे इरिगेशनचा जो विषय आहे हा फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे। पांदन रस्त्याचा विषय मी आता वारी प्रबोधनाची काढलेली आहे। साधारण 28 दिवस मी 247 गावांना सभा घेतलेल्या आहेत। तर तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये जाण्यासाठी पांदन रस्ते नाही शेतकऱ्यांना आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या 76व्या वर्षानंतर जर कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला शेतात जाण्याचा जर मार्ग नसेल तर शेती विकास करणे फार अवघड आहे। तर हे विषय घेऊन मी विधानसभेच्या साठी उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आणि वारी प्रबोधनाची ही मोझरीवरून 11 ऑगस्टला निघाली आणि रविदादा मानव असो किंवा मग सर्व हे गुरुदेव शामळाची जी टीम होती त्यांच्या माध्यमातून मला गावामध्ये खऱ्या समस्या लक्षात आलेल्या आहेत। राजकारणामध्ये आता काम करत असताना एक वेगळ्या दिशेने राजकारण केलेलं आहे। पैसा, जेवणाचे कार्यक्रम, चिकन, मटन अशा पद्धतीचं एक राजकारण प्रोफाईल झालेलं आहे आणि याला बगल देता गरीब माणूस सुद्धा जे पैसे नाही आहे असे सुद्धा लोक राजकारणामध्ये निवडून आले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी लोकांपर्यंत गेलेला आहोत। एक वेगळी दिशा राजकारणाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते लोकांना फार पटलं। गावागावामध्ये साधारण 200-300 महिला शासनाच्या योजना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि लोकांना पांदन रस्ता हा विषय अतिशय जिव्हारी असल्यामुळे लगेचच मी परवाच्या दिवशी आंदोलन केलं या पांदन रस्ता हा विषय घेऊन। तर प्रचंड लोकांनी, शेतकऱ्यांनी साथ दिली आणि न बोलवता म्हणजे लोकांना माहिती पडल्याबरोबर स्वतःहून लोक आले। 1000 लोकांचं आंदोलन निर्देव कार्यालयावरती झालं। पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांचे गेल्या वर्षी सरसकट पीक विमा जाहीर केला होता शासनाने, 1 रुपयामध्ये तो काढलेला होता, तर ते पैसे अजूनही मिळालेले नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेले होते। हे 2 विषय अतिशय गांभीर्याने घेऊन मी लोकांमध्ये गेलो आणि ते लोकांना खूप पटलं आणि शेती हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि मतदार ह्या भागामध्ये साधारण 80% मतदार हा शेतकरी आणि शेतमजूर आहे आणि हे विषय घेऊन मी जनतेपर्यंत गेलो आणि लोकांना ते मान्य केलं। नरेंद्र भाऊ, आपण हे बघितलं की आता आपण बघतोय की राज्य आणि केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, महायुतीची सत्ता आहे। आपण हे जे विषय जे घेऊन चालले आहे, शेतकऱ्यांचे निगडीत जे विषय आहे, शेतकरी उत्पादक जे आपण महासंघ स्थापित केलेला आहे, प्रचिती म्हणून आपले पुष्कळ ख्याती पण वाढलेली आहे। तर हे जे सामाजिक उपक्रम आपण पुढे आणखी नेणार त्याबद्दल सांगताय कारण आता 8 महिन्याच्या पूर्वी विदर्भस्तरीय शेतकरी परिषद इथे वरोऱ्याला घेतली। आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी आले होते महासंघाच्या वतीने, शेतकरी उत्पादक महासंघाच्या वतीने आणि साधारण 10,000 शेतकरी त्या मेळाव्याला उपस्थित झाले होते। तर त्या ठिकाणी तुमचं अगदी बरोबर आहे म्हणणं, परंतु आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रतिनिधित्वच मिळालेलं नाहीये आणि आमच्या विधानसभा क्षेत्राचे जे प्रलंबित जे प्रश्न आहेत ते शासन दरबारी जे गाजायला पाहिजे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजताना दिसत नाही। खास करून शेतकऱ्याचा प्रतिनिधी किंवा ग्रामीण भागाशी निगडीत असलेला, स्वतः शेती करणारा
जोपर्यंत प्रतिनिधी होणार नाही तोपर्यंत जिव्हाळ्याने प्रश्न मार्गी लागणार आणि म्हणून आमच्या भागातले प्रश्न प्रलंबित राहून जाईल. शेतकऱ्यांना अद्यापही सरसकट कर्जमाफी झालेली नाहीये. शेतकऱ्यांचे जे साधन सामुग्री आहे त्यावर जीएसटी लादलेला गेलेला आहे. अशा बरीचशी समस्या आहे शेतकऱ्यांची. या व्यतिरिक्त आपण हे बघतो की लाडकी बहीण योजना जी आहे माहिती सरकारतर्फे जे गाजावाजा होत आहे, विरोधक टीका टिप्पणी करत आहे, ती तात्पुरती योजना आहे, निवडणुकीच्या वेळी लादलेली योजना आहे. आपण हे सर्व जे विषय सुरू आहे महायुतीचे सुरू आहे विषय, त्यावर आपण काय भाष्य करतो? अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं की लाडकी बहीण योजना ही सध्या ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे. आणि मी जेव्हा आता 247 गावांना जेव्हा सभा घेतल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे या योजनेचा लाभ महिलांना झालेला दिसला आणि त्या खुश सुद्धा दिसलेल्या आहे. लाडकी बहीण हे एक वेगळा विषय झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या वेगळा विषय येतात. सरकारने ते एक महिलांना एक मदत म्हणून ती योजना जाहीर केली आहे, परंतु त्याच्यासोबतच शेतकऱ्यांच्या ज्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनामधून प्रशासनावरती जे पकड पाहिजे लोकप्रतिनिधीची ते आमच्या भागामध्ये मी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जोपर्यंत शेतीचा अभ्यास असणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत तो प्रश्न पोहोचू शकत नाही. मी शेतकरी उत्पादक महासंघाच्या वतीने स्मार्ट नावाची जी योजना आहे शासनाची 60% अनुदानाची, तर त्या साधारण 24 प्रकल्प जिल्ह्यामध्ये उभे केलेले आहेत. आमच्या महासंघाच्या वतीने प्रयत्न केलेला 5-5 कोटी रुपयापर्यंतचे जे प्रकल्प ते उभे झालेले आहेत. त्याच्यातून बेरोजगारी सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मी स्वतः नांदोरी शेतकरी उत्पादक कंपनीचा एक प्रकल्प हायवेला उभा केलेला आहे. विषमुक्त अन्न लोकांना ग्राहकांना मिळावं आणि विक्री सुद्धा त्याच ठिकाणून करता यावी. शेतकऱ्यांच्या 300 शेतकऱ्यांचा समूह तयार केला आणि विषमुक्त शेतीच्या माध्यमातून लोकांना विषमुक्त अन्न द्यावं असा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि असे बेरोजगारी सुद्धा कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शेतकऱ्यांची समस्याची ज्या आपल्याला आहे, शेतकरी खंबीरपणे आपल्या पाठीशी पण आहे, हे सर्व व्यवस्थित आहे. मात्र मला सांगा आता हे जे मध्यंतरी जे लोकसभेची निवडणुकी जे पार पडले त्यात महायुतीला कुठेतरी फटका बसलेला आहे, तर आपल्याला काय वाटतं की पुढचे चित्र कसं राहणार त्याबद्दल? यामध्ये एक 2 महत्वाचे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत की कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही रेट ह्या 2 वर्षामध्ये खूप कमी होते. जागतिक मंदी होती म्हणा किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये त्या शेतमालाला भाव नव्हते म्हणा, परंतु हे मात्र वास्तविकता आहे की ह्या दोन्ही पिकाला भाव नव्हते. आणि जिल्हा हा आमचा पूर्ण सोयाबीन आणि कापूस आणि धान या 3 पिकावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करणारे शेतकरी होते. आणि सोयाबीनची अवस्था अशी होती की 4,000च्या वर भाव नव्हते आणि त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज होते आणि त्याचा रोष मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला. आणि प्रत्येक वेळेला अनेक अलग अलग मुद्दे असतात आणि त्याच्यातला हा एक महत्वाचा मुद्दा होता की लोक विरोधात गेले, शेतकरी विरोधात गेले. आता आपला सतत जनसंपर्क सुरू आहे, दांडगा मोह आहे आपल्याला शेतकरी बद्दल, शेतविषयी बद्दल अनेक उपक्रम आपण राबवत आहात. या सामाजिक उपक्रमामध्ये पण आपलं वचक राहिलेलं आहे. तर मला सांगा आतापर्यंत आपण किती गावं विंजून काढलेली आणि पुढची आपली काय दिशा राहणार त्याबद्दल सांगा. साधारण 11 ऑगस्टला आम्ही सुरुवात केली होती. 29 दिवस सारखं फिरल्यानंतर 247 गावांना आम्ही सभा घेतल्या आणि त्या 247 गावामध्ये मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे की लोकांच्या गरजा काय छोटे छोटे विषय आहेत. म्हणजे जसा पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, पीएम किसानचे पैसे मिळालेले नाहीत, अजूनही साधारण 30-40% शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळालेले नाहीत. आता लाडल्या बहिणीची योजनेचे पैसे बऱ्यापैकी महिलांना मिळालेले आहेत, परंतु एक पेन्शन योजना, पीएम पेन्शन योजना शेतकऱ्यांना 40 वर्षाच्या खालच्या शेतकऱ्यांना पीएम पेन्शन योजना आहे ती अजूनही गावात माहिती नाही कोणत्या शेतकऱ्यांना. पीएम किसानचे पैसे अजूनही 30% लोकांना मिळालेले नाहीत. त्याच्यानंतर विश्वकर्मा योजनेची अजूनही सुरुवात झालेली नाही. तर हे छोटे छोटे विषय घेऊन मी गावापर्यंत गेलो आणि मग आता एसडीएम असो किंवा तहसीलदार असो यांच्याकडे बसून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात एक महत्वाचा विषय आहे का कृषी पंपाचे कनेक्शन अजूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग दिसले मला. साधारण गावामध्ये 2-2 वर्ष 3-3 वर्ष डिमांड भरून सुद्धा अजूनही कृषी पंपाचे कनेक्शन झालेले नाही. आणि सोलरची योजना आणलेली आहे ते सोलर घ्यायसाठी लोक शेतकरी तयार नाही कारण ते चालत नाही बरोबर. तर हा एक महत्वाचा विषय मला ग्रामीण भागामध्ये दिसलेला आहे शेतकऱ्यांचा, तर तो सुद्धा करण्याची गरज आहे. पक्षातर्फे लखपती दिदी सन्मान योजना सुरू आहे, त्याचे मेळावे सुरू आहे, जनसंवाद यात्रा पण सुरू आहे पक्षातर्फे. पण शेतकऱ्यांसाठी अद्याप कोणतेही मेळावा माहिती सरकारने अद्याप सुरू केलेले नाही, त्यावर आपण काय करणार? शेतकऱ्यांच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणामध्ये योजना केंद्र सरकारने काढलेल्या आहेत.
खास करून मी केंद्र सरकारच्या बाबतीत बोलत आहोत. परंतु त्या योजना ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचवत असताना प्रशासनाने त्या ज्या लेवलनी पोहोचवायला पाहिजे त्या पोहोचवलेल्या नव्हत्या आणि त्याचा रोष मात्र मग सरकारवरती इनडायरेक्टली येते. तर फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करण्याची गरज आहे आणि ह्या योजना गावापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. अजूनही योजना गावापर्यंत पोहोचलेल्या नाही. जे साधारण ज्यांचे वडील मरण पावले ज्या शेतकऱ्यांची, तर त्यांच्या 2 मुलाचे 2 मुलीचे नाव जर सातबारावर चढले असेल तर त्या 4ही लोकांना पीएम किसानचा लाभ मिळाला पाहिजे. परंतु 2-2 वर्ष झाले अजूनही प्रलंबित आहेत त्या केसेस. वरोरा मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांची एकच आशा आहे की स्थानिक असावं आणि भूमिपुत्र असावं, त्यांना तिकीट दिली पाहिजे. आणखीन आपण हे बघतो की या भागाची उशीची लढत पण आहे. जर पक्षाने आपल्याला तिकीट नाकारलं तर पुढच्या आपला काय उपाययोजना राहत आहे? माझा नेहमी शेतकरी हा विषय असल्यामुळे मी 2 वेळा प्रयत्न केले मागच्या वेळेस. तर 2014ला देवतळे जी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते त्यांना तिकीट भाजपची दिली होती, ते हारले होते. त्याच्यानंतर गेल्या वेळी 19ला ते शिवसेनेला सीट दिली, तर शिवसेनेकडून देवतळे साहेबच उभे राहिले होते युतीमध्ये, तर तेव्हा ते हारले. तर माझा असा विषय आहे की मी एकतर 28 वर्ष झाले पक्षामध्ये काम करत आहोत, अनेक पदांवरती काम केलेलं आहे, मी निवडणुका पण लढलेल्या, निवडून पण आलेलो आहोत. तर मला ते संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून ग्रामीण भागातलं एक सक्षम नेतृत्व पक्षालाही लाभेल आणि गावागावामध्ये योजना राबवण्यासाठी त्याचा फायदा सुद्धा होईल. जनतेची दाण आपल्यासोबत जुळलेली आहे. सतत आपले कार्यक्रम सुरू आहेत, सपाट्या लावलेल्या कार्यक्रमाचे मेळावे सुरू आहेत. ते इथली जी जनता आहे, मतदार बंधू आहे, त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असेल? माझा एकच म्हणणं असेल सर्व शेतकरी बांधवांना आणि जनतेला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातल्या, की प्रशासनावरती जर पकड पाहिजे असतील तर तुम्हाला ग्राउंड लेवलवरून काम केलेला माणूस निवडून द्यावा लागेल. डायरेक्ट आमदार जर बनत असेल तर त्याला ना ग्रामपंचायत समजणार आहे, ना नगरपालिका समजणार आहे, ना तंटामुक्ती समजणार आहे, ना कृषीच्या योजना समजणार आहे, काही समजणार नाही. त्याचं शिकता शिकताच 5 वर्ष निघून चालले जातील. मी मागील 28 वर्षापासून प्रत्येक पदावरती काम केलेलं आहे, शेतकऱ्यांच्यासाठी लढलेलो आहोत, झगडलेलो आहोत, आंदोलनं केलेली आहे. हे सर्व बॅकग्राऊंड जर पाहिला माझा तर तुम्हाला लक्षात येतील की मागील 28 वर्षापासून मी सारखं शेतकऱ्यांसाठी आणि ह्या गावागावामध्ये योजना वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर त्याचा फायदा मी विधानसभेमध्ये लोकांपर्यंत, जनतेपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी नक्कीच करणार. प्रेक्षकांनो, हे होते युवा शेतकरी आणि तडफदार नेते नरेंद्र चिवतोडेजी. सर, आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि पुढे शेतकऱ्यांसाठी, विशेषतः युवांसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण जे पुढचे व्हिजन जे मांडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे. आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला सर, त्याबद्दल आपलं धन्यवाद. आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू.